पत्र केले आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा असं म्हटलं. नाही, माननीय संजय राऊत यांनी CP साहेबांना काय पत्र दिलं आहे याची मला कल्पना नाही आहे. ते पत्र मी काय अजून पाहिलेलं नाही. परंतु संजय दिना पाटील साहेब हे संजय राऊत यांच्यासोबत असेपर्यंत चांगले होते. त्यांची साथ सोडल्यानंतर ते वाईट झालेले आहेत आणि ज्या काही तक्रारी करत आहेत त्या अर्थातच सूडबुद्धीने करतात हे प्रथमदर्शनी मला तरी जाणवत आहे. परंतु नेमकी त्यांची तक्रार काय आहे याची मला माहिती नाही. परंतु ती माहिती घेऊन त्याच्यावरती काही योग्य ती कारवाई आम्ही करू. परंतु फक्त सूडबुद्धीचं राजकारण, आता खरं तर संजय राऊतजी यांचे नेते देखील त्यांनी देखील आजपर्यंत फक्त सूडबुद्धीचंच राजकारण केलं आणि तेच राजकारण हे संजय राऊत साहेब करताना दिसत आहेत. पांडुपमध्ये काहीशी तणावाची स्थिती आहे. संजय राऊतांच्या निवासस्थानी बरेच कार्यकर्ते जमले आहेत. तसंच संजय दिना पाटलांच्या इथे पण कार्यकर्ते जमलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो? नाही, अर्थातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस विभाग हा सक्षम आहे आणि जिथे जिथे सेन्सिटिव्ह इन्सिडेंट होऊ शकतात किंवा असे काही इन्सिडेंट होऊ शकतात याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्याची आम्ही पूर्वतयारी केलेली आहे. परंतु ही परिस्थिती निर्माण होणार नाही किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला जवळपास 23 आमदार गैरहजर होते. आता बघा, शेवटी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, अनेक खासदार हे महायुतीमध्ये येऊ इच्छित होते. तो त्या निर्णय अखेरीस घेतलाच. तशाच पद्धतीने अनेक लोकप्रतिनिधी, उबाटाचे अनेक पदाधिकारी ह्यांनी समोरनं येऊन आम्हाला इच्छा व्यक्त केली आहे की आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं आहे, आम्हाला खऱ्या शिवसेनेसोबत काम करायचं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांचे गैरहजर राहायचे कारणं करायची अनेक असली, परंतु त्याच्यामधलं प्रमुख कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यांना काम करायचं हे त्यांचं प्रमुख कारण असू शकतं. ऑपरेशन टायगरच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका राहिली असं कळतंय. 6व्या खासदाराला वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती आहे. नाही, बघा, शेवटी आज आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढणं. आज आम्ही एकामेकांसोबत शिवसेना भाजप का आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही. आम्ही एका विचारधारेने चालणारा आम्ही पक्ष आहोत. होय, नक्कीच आम्ही पार्टीज वेगळे आहोत, परंतु एकामेकांना साथ देणं काही चुकीचं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना ज्या पद्धतीने हाताळलेली आहे, कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने पाठबळ दिलेलं आहे, आपण पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या निवडणुकामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेब विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही जास्त प्रमाणात फिरले किंवा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले. मला वाटतं हा विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. खासदारांच्या मतदारसंघ आता उद्धव ठाकरे जात आहेत. 3 दिवसाचा दौरा असणार आहे, प्रत्येक मतदारांपर्यंत जाणार आहे. मला वाटत नाही तसा आत्ता दौरा करून काय उपयोग पडेल. त्याच मतदारसंघामध्ये आता धाराशिव त्या जिल्ह्यामधील ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उद्धवजी का नाही गेले? त्यावेळेस त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना का वाऱ्यावरती सोडलं? आज तिथले लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ सोडल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांचे पदाधिकारी आठवत आहेत. पण तेच पदाधिकारी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेला त्यांचे कुठलेही नेते त्यांच्या प्रचाराकरता गेले नाहीत. मग मला वाटतं मग हे फक्त तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणापुरतं तुम्ही दौरे करणार का? हा प्रश्न निर्माण होतो ना. अंबादास दानवे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीच्या सोबत गेलेले बघायला मिळत आहेत. एक वेगळी नाती या निमित्तानं मला वाटतं जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे पक्षीय राजकारण विरहित होत असतात. परंतु अंबादास दानवेंना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय रामदास भाईंनी ह्या अगोदर ज्या पद्धतीने आउट ऑफ द वे झोनची मदत केलेली आहे त्याची जाणीव करायची त्यांनी जर का ठेवली तर अशी त्यांच्यामध्ये देखील बदल भविष्यामध्ये होऊ शकतो. नाही, मला वाटतं ह्या घटनेचा निकाल हा लवकरात लवकर आला पाहिजे ही आमची देखील इच्छा आहे आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा ही 100% झाली पाहिजे ह्या मताचा आम्ही देखील आहोत. सुद्धा त्यांना अनेक अडचणी येतात. नाही, खरं तर ह्याची कल्पना मला अजूनपर्यंत नाही आहे, परंतु नक्कीच ह्याची संपूर्ण माहिती आम्ही घेऊ. पेण मला वाटतं या एका तालुक्यामध्ये देशभरामधील लाखोच्या संख्येने तिथे गणेशाच्या मूर्त्या तयार होत असतात आणि मूर्तिकारांचा तिथे उदरनिर्वाह तिथे या निमित्ताने चालतोय आणि व्यवसाय म्हणून अनेक आपले मराठी उद्योजक ह्याच्यामध्ये आहेत आणि अर्थात त्यांच्या उद्योगाला चालना मिळत राहिली पाहिजे ह्याकरता त्यांच्या पाठीशी आमचं सरकार खंबीरपणे उभं आहे. त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही समजून घेऊ आणि
त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल तो मार्ग आम्ही नक्कीच काढू. उपनगरीय रेल्वेमध्ये उपनगरीय रेल्वेमध्ये एकाचा काल धक्काबुक्कीमध्ये भांडण झालं, मृत्यू झाला. किती गंभीर प्रकरण आहे आणि हे रोखण्यासाठी पुढे काय करायचं? गेल्या वर्षभरात वेस्टर्न रेल्वेमध्ये 3 घटना घडल्या. नाही, मला वाटतं सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेमध्ये असू द्या किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत इतक्या सोपर्यंत कोणी चाकू घेऊन आतमध्ये आलं असेल आणि स्वतःचा राग त्यांनी अशा निमित्ताने काढला असेल तर ही अर्थातच घटना ही योग्य नाही. याची आम्ही चौकशी तर करणार आहोतच, त्यांच्या दोषींवरती कारवाई होईलच, परंतु ह्या घटना पुन्हा घडू नये याची काळजी देखील आम्ही कानून जिस तरीके से पाकिस्तान में है, इसी के आधार पर जो है भारत में भी कानून बनाया जाए, जिस तरीके से पॉलीगैमी का कानून जो है वो पाकिस्तान में है, उसी तरीके से कुरान के आधार पर पॉलीगैमी का कानून जो है वो भारत में बनाया जाए, ये हाउस के अंदर दिया गया बयान है. देखिए, मैं सना मलिक जी से विनती करता हूँ, उन्होंने एक चीज़ समझ लेनी चाहिए. कोई भी कानून तैयार होते वक्त किसी भी धर्म ग्रंथ का रेफरेंस नहीं लिया जाता. कोई भी कानून तैयार करते वक्त किसी भी धर्म ग्रंथ में अगर कोई सही गलत चीज़ें हो तो उसके हिसाब से कानून नहीं तैयार किया जाता. समाज में जो घटक होते हैं, अगर समाज में की घटक के ऊपर अन्याय हो रहा होता है उसको न्याय दिलाने के लिए ये विधिमंडल है, और मेरे ख्याल से वो न्याय दिलाने के लिए कायदे तैयार होते हैं. जब भी कोई कायदा तैयार होता है तो इसी रीज़न की वजह से तैयार होता है, ना कि किसी धर्म ग्रंथ को देख के तैयार होता है. आज केंद्र में जितने भी कायदे हुए हैं, राज्य में जितने भी कायदे हुए हैं, वो किसी एक धर्म को, एक समाज को नज़र में रख के ही ये कायदे नहीं तैयार किए गए हैं. सिर्फ समाज में जो घटक है उनके ऊपर जो अन्याय हो रहा है उनको न्याय दिलाने के लिए कायदे तैयार हो रहे हैं. तो मेरे ख्याल से किसी भी धर्म ग्रंथ को कायदे से जोड़ना ये काफ़ी गलत बात है. केंद्र सरकार की तरफ से ये स्पष्ट किया गया है कि पासपोर्ट अब नागरिकता का आधार नहीं रहेगा, उसे नागरिकता का आधार ना माना जाए. नहीं, मेरे ख्याल से आइडेंटिटी प्रूफ के लिए कभी भी पासपोर्ट का उपयोग किया ही नहीं जा रहा था. ये एक मिसअंडरस्टैंडिंग शायद था. आधार कार्ड है या फिर जो और भी कुछ डॉक्यूमेंट्स है जिसका उपयोग किया जा रहा था, मेरे ख्याल से उसका ही एक क्लैरिफिकेशन हो सकता है. कल यूबीटी के सांसद जो हैं देसाई और सावंत, वो दोनों जो हैं मिलने गए थे ओम बिरला से, और कह रहे हैं कि जो बागी हुए हैं सांसद उन्हें जो है हाउस में बैठने की जगह नहीं दिया जाए. उनका जो शिवसेना में जो वो गए हैं उसको डिस्क्वालीफाई किया जाए. देखिए, वो किस आधार पर ये मांग कर रहे हैं मुझे पता नहीं, लेकिन क्लियर इंडिकेशंस है. अगर जब भी विधिमंडल में कोई जब ये गठ की स्थापना होती है, अगर उस गठ में से हमें अलग होना हो तो 2/3 मेजॉरिटी लगती है. उस 2/3 मेजॉरिटी के आधार पर ही 6 खासदार जो है वो अलग हुए, और अभी अलग गठ की मांग कर रहे हैं, तो उसमें गलत कोई चीज़ नहीं है. ये कायदे को पकड़ के ये चीज़ है. दानवे महायुति की तरफ से चुनाव में उतर रहे हैं, क्या समझा जाए वो भी आपके बारे में आते हुए दिखाई दे रहे हैं? देखिए, डिस्ट्रिक्ट बैंक के इलेक्शंस ये किसी भी पार्टी के तौर पर इलेक्शन नहीं होते हैं, लेकिन मैं एक चीज़ ज़रूर कहूँगा. अंबादास जी को मेरे पिताजी जब भी वहाँ पे गार्डियन मिनिस्टर थे तभी उन्होंने बहुत सारी मदद की है. जब वो फर्स्ट टाइम एमएलसी चुन के आए थे तो तभी उनको काफ़ी सारी मदद मेरे पिताजी ने खुद की थी. ऑनरेबल एकनाथ शिंदे जी ने भी तभी सिर्फ कैबिनेट मिनिस्टर थे तभी भी उन्होंने उनको मदद की थी. तो मेरे ख्याल से हमारे 2 नेताओं ने उनको जब उनके कठिन समय पे जब भी मदद की थी उसकी शायद वो याद रखे और उसमें उनमें कुछ बदलाव हो, ऐसा हम आशा कर सकते हैं. संजय राउत ने पत्र लिखा है सीपी को, कहीं ना कहीं गंभीर आरोप लगाए हैं संजय दीना पाटिल पे कि हथियार रखते हैं, बम का उपयोग करते हैं और 5 लोगों को मार चुके हैं. देखिए, संजय राउत जी के साथ में जब भी संजय दीना पाटिल थे तभी वो अच्छे थे, उनके साथ छोड़ दिया तो अभी वो बुरे हो गए. अभी उनके अगेंस्ट वो कंप्लेंट कर रहे हैं, और जो भी इंफॉर्मेशन अगर उनके पास थी तो उनके साथ में थे तभी उन्होंने ये इन्फॉर्मेशन छुपाई क्यों? तो मेरे ख्याल से ये सिर्फ रिवेंज पॉलिटिक्स है ऐसा मुझे लगता है. लेकिन फिर भी एक लोक प्रतिनिधि के तौर पर उन्होंने जो ऑनरेबल सीपी मुंबई जी को जो लेटर लिखा है उसकी मुझे कल्पना है नहीं, लेकिन उसकी इन्फॉर्मेशन लेके उसके ऊपर बिल्कुल कायदेशीर उनकी इंक्वायरी की जाएगी और उसके ऊपर कारवाई की जाएगी. खरं तर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय पाटील स्वतः म्हणत आहेत की मी 5 जणांना मागे मारलेलं आहे ज्यावेळी आमच्या घरावर लावून आलेले त्यावेळी. तर या संदर्भात खरंच गुन्हा दाखल करून त्याचा तपास केला जाणार का? आणि त्या संदर्भात संजय राऊतांनी संजय दीना पाटील हे नेमके काय म्हणते त्याची मला कल्पना नाही, परंतु नक्कीच मी त्यांच्याशी चर्चा करेन
आणि जर का कुठेही कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर त्यानुसार कारवाई केली जाईल. ऑपरेशन टायगरमध्ये श्रीकांत शिंदे हे मास्टरमाइंड ठरलेले आहेत. त्यांच्या एकूणच नेतृत्वाबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही बघा, श्रीकांतजींनी नेहमीच पडद्यामागून शिवसेना पक्षाचं अतिशय उत्तमरित्याने काम केलेलं आहे. आजही म्हणजे अगदी 48 आणि 50 डिग्रीच्या उन्हामध्ये देखील ते जवळपास 63 विधानसभा फिरले आणि दौरे करून कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला. मला वाटतं शिवसेना पक्ष बळकट करण्याच्या मागे एक श्रीकांतजी शिंदे यांचं नक्कीच सिंहाचा वाटा आहे. एक तरुण नेतृत्व आहे. महाराष्ट्राचं एक चांगलं तरुण नेतृत्व उभं जर का पुढे येत असेल नक्कीच आमच्यासारख्या तरुणांची त्यांना चांगली साथ आहे. बोरिवलीची जी घटना घडली, भीमराव कांबळेला आता दोषी ठरवण्यात आलेला आहे. नुकतंच न्यायालयाने नसरापूर प्रकरणाचा जो आरोपी आहे त्याला आता दोषी ठरवण्यात आलेला आहे. कोर्टात त्या संदर्भात सुनावणी सुरू झाली आहे. आणि मी मगाशीच म्हटलं की त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि अशा गुन्ह्याला कुठल्याही पद्धतीची माफी नसली पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीच्या संवेदना किंवा संवेदनशीलता ह्या प्रकरणामध्ये न दाखवता त्या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचे आम्ही तरी आहोत. बोरिवलीची जी घटना घडली त्याच्यापूर्वीच म्हणजे 2 महिन्यापूर्वी अशीच एक घटना मालाडमध्ये देखील घडली होती. चाकू सुरे हे ज्या पद्धतीने रेल्वेमध्ये आणले जात आहेत, कुठल्या तरी मानसिक तणावातून हत्या या घडताना पाहायला मिळत आहेत. मात्र या घटना पूर्वीच रोखता येणं का अपेक्षित नाहीये? पोलीस सुरक्षेसंदर्भात त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित जात आहेत. कुठल्याही स्टेशनवरती मेटल डिटेक्टर हे चालू नाहीये, कुठलीही झाडाझडती होत नाहीये. 70 लाखहून अधिक प्रवासी दररोज लोकलने प्रवास करत असतात. आणि मला वाटतं मुंबईची लाईफलाईन म्हणून आपण रेल्वेला ओळखतो आणि रेल्वेमधून प्रवास करत असताना अर्थातच तिथला असलेला प्रत्येक नागरिक असेल, प्रवासी असेल, हा सुरक्षित असला पाहिजे. त्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत किंवा त्या ज्या उपाययोजनांमध्ये बदल करायचे आहेत ते बदल आम्ही नक्की आवश्यक करू. आणि याचा आम्ही एक रिव्ह्यू देखील घेऊ की काय पद्धतीच्या कारवाया किंवा उपाययोजना तिथे CPIंनी घेतल्या होत्या किंवा केलेल्या आहेत. नक्कीच त्याच्यामध्ये काही बदल करायचे असेल आम्ही नक्कीच बदल करू. उपाययोजना केल्या जातात, अहवाल बनवले जातात, मात्र अपुरं मनुष्यबळ हे मुळात रेल्वे पोलिसांचं मूळ कारण असल्याचं कळत आहे. 3000हून कमी नाही अर्थात बघा, ज्या आपणच म्हणताय की 70 लाख प्रवासी तिथे हे ट्रॅव्हल करत असतात. हा फ्लोटिंग क्राऊड आहे. परंतु एकाच वेळेला जर का 10,000 लाख प्रवासी जर का प्रवास करत असतील काही तासामध्ये तर नक्कीच प्रत्येक व्यक्तीवरती लक्ष ठेवणं शक्य नाही. परंतु मला वाटतं ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून CCTVs जे असतात ते अत्याधुनिक वापरून फेशियल रेकग्निशन जे कॅमेराज आहेत त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आरोपींवरती आम्ही लक्ष कसं ठेवू शकतो या सगळ्या गोष्टीचा मी म्हणून मगाशी म्हटलं एक रिव्ह्यू आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये ज्या उपाययोजना नव्या पद्धतीने करायच्या त्या आम्ही नक्कीच करू. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.